नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आजची तारीख 18 एप्रिल 2025 आणि सकाळी दुकान लावले मी. आता 12:30 वाजलेत. सकाळी 9 वाजता गेलतो, दुकान लावले. दुकान सध्या आज सुट्टी असल्यामुळे सागर दादू दुकानावर बसलेत. आम्ही गेलतो. काय झालं का? तिखट लागले. सकाळी पोहे केले होते, पोहे खाल्ले होते आणि आता 12:30 वाजलेत. तर सुभांगी म्हणे आता काहीतरी. आम्ही घरी आलो. आम्ही खरं सांगतो तुम्हाला, आम्ही याला गेलो होतो. इथे शेतकरी लोक भाजीपाला घेऊन येतात. तर आम्ही काय विचार केला तर काही भाजीपाला वगैरे काही भेटलं तर आणा विकायला. आज शुक्रवार असल्यामुळं म्हणलं गिराईक चालतं, डबल गाडी लावा म्हणलं आज आणि काहीतरी आणा विकायला. पण ते आम्ही जाऊन आलो, पण तिथं काय नव्हतं. सगळे शेतकरी जास्त काय माल नव्हता आणि थोडाफार आला माल होता, पण ते काय आम्हाला आवडलं नाही. वांगे होते काही, शेपूची भाजी वगैरे हे होतं थोडंफार, पण आम्ही आणलं नाही. काही रेटमध्ये काही जमलं नाही आणि काही घेऊन आलो नाही. तर मग आता घरी आलो. नेमकंच घरी आलो. आता म्हणलं काहीतरी बनवावं. तर भेंडी होतं थोडंफार सामान, पण होतं भाजीपाला थोडाफार होता, पण आम्ही आणला नाही. आम्हाला इथं सुभांगीच्या मनामध्ये म्हणजे सुभांगीला काय आवडलं नाही. ती म्हणे नको म्हणे, विकत नाही. तर म्हणलं मग जाऊ दे आता. चला 12:30 वाजले, दुपारची वेळ आहे. सुभांगीला म्हणलं खिचडी बनवा, जाऊ दे आता. हे बघा, खिचडी बनवायली सुभांगी. गरम गरम खिचडी खायची आणि दुकानावर जायचंय. सागर दादू बसले दुकानावर थोडा वेळ. त्यांना म्हणलं बसा तुम्ही, आम्ही भाजीपाला वगैरे काय भेटलं तर आणतो, पण काय भेटलं नाही. जाऊ दे आता, उद्या काय करू. आजचा दिवस जाऊ दे आता. उद्या सकाळी जमलं तर लवकर उठू आणि जाधव मंडीत जाऊ. जाधववाडीतून काहीतरी आणू, कारण का जाधव मंडीत भरपूर काही सामान भेटत आहे. सामान म्हणजे काही असं विकायला नवीन असलं तर घेऊन येऊ आपण, वाटलं आपल्याला तर बघा आता शुभांगी कशी बनवते खिचडी. काय काय घेतलं ग? पोळ्या पण बनवत होते केरळामध्ये, पण आता दादू सागर बसले त्याच्यामुळे नाही बनवायचं. जाऊ दे आता, उशीर होईल त्यांना ते दुकानावर. आणि आमच्या इकडे ऊन पण लय, खूप ऊन पडायला लागला सध्या. आता संभाजीनगरमध्ये एवढं ऊन आहे सध्या. आता उन्हाचा पारा लय वाढला आहे. बघू आता, उद्या सकाळी जाधव मंडीत ग आणू काय. ऊन आहे गावाकडे, पण लय ऊन होतं. लग्नाला गेलते गावाकडे. ही व्हिडिओ बनव म्हणलं लग्नातला, तर फक्त हळदीचा व्हिडिओ थोडा शूट करून आणलाय ना, आणि तेवढा टाकला आम्ही चॅनलवरती आमच्या. हिला म्हणलं लग्नाचा थोडं सगळं शूट करून घे, पण हिनं फक्त तेवढा हळदीचा तेवढं शूट केलं आणि फक्त हळदीचं तेवढं शूट केलं. हळदीच्या दिवशीचं, लग्नाच्या दिवशीचं काही शूट केलं नाही, म्हणून का आम्ही टाकलं नाही आमच्या चॅनलवरती. हळदीच्या दिवशीचं आहे थोडंफार बघा. तिला म्हणलं होतं शूट कर जरा, गावाकडचं वातावरण वगैरे थोडंसं दाखव. कशाचं वातावरण, काहीच नाही, ऊनच होतं. ऊन होतं पण तरी थोडंसं दाखव म्हणलं होतं, लग्न कशा पद्धतीने लागतं काय नाही. तर हिनं शूट केलं नाही बघा काहीच. गरमी होती म्हणे, ऊन लागायला गरमी होती. फक्त शॉर्ट 2-3 व्हिडिओ बनवले, टाकलेत. बघा तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन. आमच्या घरामध्ये पण बसा वाटायला गेलं माहिती का, एवढी गरमी होऊ लागली. आणि इथं पण लाईट गेली आता. हे बघा, चार्जिंगचा बल्ब चालू आहे फक्त एकच, बाकी सगळीकडे गरमी पण तेवढी असं हे नाही. बघा सगळं अंधारच आहे. तरी पण जाऊ द्या म्हणला, व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ टाकणं महत्त्वाचं आहे ह्या चॅनलवरती. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता आणि चॅनलवरती आमचे सबस्क्रायबर पण वाढून झालेत. थोडंसं नवीन असेल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा बस. कारण का असेच आम्ही छोटे छोटे व्हिडिओ टाकून चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आमच्या चॅनलवरती. सध्या आता कसं आहे, आम्हाला या चॅलेंजमुळे कुठं जाता येईन झाले. आता आम्ही कुठं पण बाहेर गेलो असतो तिथले व्हिडिओ टाकले असते, पण माझं कसं आहे, 1 वर्षाचं चॅलेंज आहे माझं. 365 दिवस रोज दुकान लावायचं आहे. तर त्याच्यामुळं जाता येईन झाले कुठं. आता ही पण गावाकडे 2दा जाऊन आली, गावाकडे एकटी जाऊन आली. त्याच्यामुळं मला कुठं जाता येईन झाले. नाही तर आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो असतो, व्हिडिओ टाकले असते. आम्हाला पण इच्छा आहे चांगले चांगले व्हिडिओ टाकायचे, फिरायला जायचं. बघू आता, एवढं वर्ष नाही, पण 2026 मध्ये आम्ही फिरणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे चांगले चांगले. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, है ना का.
आणि थोडंसं मी पण हळूहळू बोलायचं शिकायला लागलो आता. मला पहिले कसं एवढं जास्त बोलता येत नव्हतं. व्हिडिओ आपण आता कधी बनवलं नाही ना. आता एक आम्ही चॅनल चालू केलं, व्हिडिओ बनवायला लागलो. तर ते पण आमचे व्हिडिओ बघत जा, है ना ग. अजून काय म्हणशील? आणि गरम गरम खिचडी खायला या. गरम खिचडी खायला या. पहिले खिचडी बनवतो आता उन्हाळ्याचा कसा धुपिल्यासारखा जीव होते ना. हा का? काही पोळी पण नाही खावत, भाजी पण नाही खावत, त्याच्यामुळे चला खिचडी बनवतो. काय हे काय करायचं? लसूण अद्रक, लसूण आणि अद्रक बारीक करायची. टमाटर इकडे काय घेतलं बघ ते. आलू हे बघा खिचडी लागणारे पदार्थ एवढे तुम्हाला घ्यावं लागणार आहे. बटाटे नाही टाकणार. मिरची, अद्रक, आपलं मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आहे. आमच्या बाहेर कढीपत्त्याचं झाड आहे एक, तिथला कढीपत्ता तोडून आणलाय ना शुभांगीने आता. मस्त वास यायला याचा कढीपत्त्याचा. सोबत शेंगदाणे आहेत आणि कांदा, अजून टमाटर आणि अद्रक आणि लसूण एवढं लागणार आहे आपल्याला खिचडीसाठी सामग्री. आणि आजची खिचडी रेसिपी खूपच छान होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. खिचडी खूप छान होणार आहे आज. चला तर खिचडी आता शुभांगी बनवणार आहे. झाली का? टाकलं? काय केलं? फोडणी दिलं ना, सगळं टाकलं, सामान टाकून दिलं. 3 माप तेल टाकले. 3 माप तेल टाकले का? 3-3.5 माप तेल टाकलं. बरं, लसूण अद्रक होईल मग आता. पूर्ण टाकलं. होईल. टमाटर. आणि हो, तर तुम्हाला मला बरेच दिवस झाले थोडंसं माझ्या मनामध्ये चालू होतं एक व्हिडिओ बनवायचा, आपण बोला वगैरे. तर हे बघा तुम्हाला सांगतो मी 2-3 वर्षाखाली काय केलं तर माहिती आहे का, मी बजाज फायनान्सचं लोन घेतलं होतं 2,20,000 रुपये. तर तुम्हाला सांगतो मी, हे बघा 2,20,000 रुपये लोन घेतलं होतं. तर त्याच्यातले ना अर्ध्याच्या वरती हप्ते भरले होते. 36 महिन्याची परतफेड होती. 15-16 महिने भरले. हो, 15-16 महिन्याच्या वरती भरले असेल. आणि नंतर काय माझ्याकडून भरणं झाले नाही, कारण का मग दुकान टाकलं होतं, दुकानामध्ये लॉसमध्ये आलो आणि त्याच्यामुळं काय भरणं झाले नाही. आणि बघा त्यांनी नोटीस पाठवली मला. हे बघा, जिल्हा निधी सेवा प्राधिकरण संभाजीनगर, हे लोक अदालतची नोटीस आहे. हे बघा आता एकूण थकीत रक्कम किती दाखवायला लागले, 2,30,000. बघा त्यांनी किती केले, म्हणजे थकीत रक्कम इथं दाखवायचं आहे. इथं थकीत रक्कम दाखवायला 1,42,000 आणि इथं पुढं एकूण थकीत रक्कम दाखवायला 2,30,000. पहा मग यांची करामत. हे बघा नोटीस आलेली आहे, 4-5 दिवस झाले नोटीस येऊन. तर मला काय म्हणायचं आहे, त्यांचे माणसं माझ्यापाशी येत होते, एजंट लोक. तर त्यांना मी सांगितलं बाबा सध्या माझी कंडिशन नाही भरण्यासारखी. आणि जेव्हा माझ्याकडे ते कसं आहे, माणसं येतात माझ्याकडे एजंट लोक आणि सांगतात तुम्हाला सेटलमेंटची ऑफर आहे, असं तसं सेटलमेंट करून घेऊ आपण. त्यांना मी सांगितलं फर्स्टमध्ये की बाबा म्हणलं सध्या माझ्याकडे सेटलमेंटसारखे पैसे नाही आहे आणि सध्या मी EMI पण भरू शकत नाही. तर धमकी वगैरे देतात मला की केस करू, असं करू तसं करू. मी म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही केस करा, काही बी करा, पण सध्या माझी कंडिशन नाही भरण्यासारखी. जेव्हा माझ्याकडे पैसे येतात का त्यावेळेस मी भरून टाकेन तुमचे पैसे, सेटलमेंट करेन. सध्या माझ्याकडे पैसे नाही आहे. तर असं त्यांना मी सांगितलं आहे. तर हा व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण एवढंच आहे की, आणि थोड्या दिवसापूर्वी आमच्या इथे एका माणसाने आत्महत्या केली होती, असं त्याच्यावर कर्ज झालं होतं म्हणे, असं ऐकलं मी. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जर तुमच्यावर 2-5 लाख रुपये 4 लाख रुपये कर्ज असेल आणि तुम्ही आत्महत्या करत असाल तर असं करू नका. कारण का हे ना एजंट लोक काही करत नाहीत आणि हे लोन बिन काही नाही. तुम्हाला सांगतो मी, तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. 2-4 लाख रुपयासाठी तुम्ही जर तुमचं आयुष्य संपवत असाल तर हे खूप वाईट वाटते मला या गोष्टीचं. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवतोय ना, हे ना हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये हा व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की तुमच्याकडे जर पैसा असेल तर भरा, नसेल पैसे तर
काही अडचण नाही. हे लोन वगैरे तुम्ही नंतर भरू शकता, पण असं काही निर्णय घेऊ नका चुकीचा. आता हे बघा ना, रे किती दिवस झाले लोनला थकीत आहे तुम्हाला सांगतो मी. 2 वर्ष झालं या हप्ते थकीत आहेत माझे. 2 वर्ष झाले. सुरुवातीला मला एवढं परेशान केले त्यांनी, फोन करून फोन करत होते, गाड्यावर येत होते, घरी येत होते, पैसे भरा, असं तसं धमक्या देणं, शिव्या देणं. एकदा आलते बरं घरी का, आपण नव्हतो घरी का. तर असं आहे बघा, काय करत नाही ते, आणि काय घाबरायची गरज नाही यांना. तुमच्याकडे पैसे असेल तर भरा, नसेल पैसे तर काही अडचण नाही. तुम्हाला 1 वर्ष घ्यायचं 1 वर्ष घ्या, 2 वर्ष घ्यायचे 2 वर्ष घ्या. यांचे फोन आले, फोन उचलायचे, बोलायचं, बोला वाटलं बोलायचं, नाही बोला वाटलं नाही बोलायचं, काही टेन्शन नाही, घाबरायचं नाही बिलकुल यांना. मी जेव्हा पैसे आलं तेव्हा भरीन म्हणायचं. तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या. जर ऐकत असेल तर ठीक आहे, नसेल ऐकत तर बिंदास बोला त्यांना, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या म्हणायचं. मी जेव्हा पैसे आले की माझ्याकडे तेव्हा भरेल मी. पण असं काही चुकीचं पाऊल उचलू नका. आता हे तुमच्या समोर आहे बघा, आता मी काय खोटं बोलत नाही. नोटीस पण बघा तुम्ही, सगळ्या गोष्टी आहेत. तर मला सांगितलं होतं लोक अदालतमध्ये या म्हणे, मी काही गेलो नाही. बघू आता पुढच्या वेळेस अजून एक नोटीस येईल, 2-3 नोटीस येतात. त्याच्यानंतर मग ते काही विचार करतात केस करायची नाही करायची. तर बघू, आले पैसे तर सेटलमेंट करून टाकू, काही अडचण नाही. आता एवढं लोन असून सुद्धा मला 40-50 हजार रुपयामध्ये सेटलमेंटची ऑफर द्यायला ते म्हणे, तुमचं 40-50 हजार रुपये सेटलमेंट करून टाकू आपण. तर म्हणलं ठीक आहे, सध्या पैसे नाही तर करून घेऊ, बाकी काय. बाकी दुकानामुळं बरंच कर्ज झालं तर मग सगळं म्हणजे सगळं नील करत आणलंय. काय खाली ते बघू दे, ना का टाकलं. असं बांगी पण जरा टेन्शनमध्ये होती आहे ना. का तुला वाटलं येईल आपण, मी म्हणलं काय घाबरू नको, काय होत नाही, पैसे आले आपण ते भरून टाकू. आपले त्यांचे पैसे ठेवायचे नाही आपल्याला. तर सध्या आपण अडचणीमध्ये आहे, आपण सध्या पैसे भरू शकत नाही. आपल्याला मालालाच पैसे, सध्या भांडवलालाच पैसे नाही माझ्याकडं, तर यांचे हप्ते कुठून भरणार मी. सध्या माझ्याकडे पैसे नाही आहे, भांडवलाला 10-20 हजार रुपये जमा झाले तर यांचे लाख 1.5 लाख रुपये कुठून भरणार आहे मी. त्याच्यासाठी मित्रांनो घाबरायचं नाही, बिंदास बोलायचं यांना. आपण लढणारे माणसं होतं, रडणारे नाही. तर तुम्हाला सांगतो मी, यांना बिंदास बोलायचं, यांना घाबरायचं नाही. काय होत आहे, एवढं टॉर्चर करतात ते लोक, एवढं टॉर्चर करतात ते, मुद्दाम टॉर्चर करतात ते, की मुद्दाम टॉर्चर करतात ते, की यांनी घाबरावं, पैसे द्यावं, कुठून बी घ्यावं पैसे, जे असेल जवळच्या वस्तू ते विकावं आणि पैसे द्यावं, असं असतं त्यांचं. तर घाबरायचं नसतं यांना, चुकीचं पाऊल उचलायचं नाही. सध्या माझ्यावर पण आता बघा ना, ते 2-2.25 लाखाचे सांगितले ना, दाखवाले ना, पण 40-50 हजार रुपये म्हणजे सेटलमेंट करते. पैसे आले भरून टाकू, काही अडचण नाही है ना. चला, व्हिडिओ बराच मोठा झाला. एवढा व्हिडिओ तुम्ही मन लावून बघितला, ऐकला, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता खिचडी बनवली की खिचडी खाऊ आणि जाऊ दुकानावर, कारण का दुकानावर पण 1 तास झाला, लेकरं आता बसलेले आहेत, बराच वेळ झाला. हे बघा खिचडी झाली, आता मस्तपैकी जेवण करतो. बराच व्हिडिओ मोठा झाला, त्याच्यामुळं आता काही जास्त बोलत नाही. मी जे सांगायचं होतं मला ते सांगितलं मी तुम्हाला. बरेच दिवसात माझी इच्छा होती या विषयावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे मी, म्हणून हा व्हिडिओ बनवला मी. पुन्हा एकदा सांगतो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे बघा, रात्री शुभांगीने बनवली होती चटणी आंब्याची, आणि आता बनवली मस्त गरम गरम खिचडी. आता आम्ही जेवण करू आणि सोबत लेकरांना डब्यामध्ये घेऊन जाऊ दुकानावरती. चला आता या तुम्ही पण खिचडी खायला. मस्तपैकी आंब्याची चटणी आहे, सोबत खिचडी आहे. खिचडी खा आणि टेन्शन घेऊ नका, आणि लोनच्या चक्करमध्ये पडू नका, आणि लोनमधून कर्जातून बाहेर निघायचा प्रयत्न करा. माझं हेच सांगणार आहे तुम्हाला. तुमचा खर्च कमी करा, इन्कम वाढवा, कर्जातून बाहेर निघसाल. आणि कर्जातून बाहेर निघायचं थोडं प्रयत्न करा. लय मस्त झाली, खरं सांग ना.
चला आता मी जेवण करतो, व्हिडिओ बंद करतो. या जेवण करायला. तुम्ही खाऊन बघा. खाऊन बघू. मग म्हणणं तर व्हिडिओ बंद केल्यावर खाऊ. बघा आता खाऊन बघू थोडा. गरम आहे गेली. फुकू का? लाईट नाही ना, बराच वेळ झाला लाईट नाही. शुक्रवार असल्यामुळे लाईट नाही इकडं. माझ्या खरंच खूप छान झालं. पण तिखटले झाली पाणी आण. तिखट नाही झाली, गरम आहे त्याच्यामुळे तिखट लागते. असं का? काय माहीत नाही, पण थोडंसं पाणी आण. आणि हो, माझ्यावर पण बरंच कर्ज होतं. आज 4-5 लाख रुपये असेल. आता एवढं बजाजचं फक्त राहिलं. बघू आता ते पण नील करून टाकू हळूहळू. मी पण बऱ्यापैकी कर्जातून बाहेर निघालो आहे. दुकानामुळे कर्ज झालं तर मला दुकान टाकलं होतं मी, ते बंद करावं लागलं मला. काही धंदा नव्हता, काय नव्हता. लॉसमध्ये आलो थोडं.